पुरुषोत्तमजी भगत सर तेरोंडा अलिबाग या विभागाला ते बिलॉंग करतात। या स्पर्धेसाठी ते दाखल झाले। ऑफिशियल अंपायर्सची भूमिकामध्ये त्यानं अफलातन कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आपण पाहिली आणि त्यांचा या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे। कुलाट क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायकजी चितलकर साहेब यांच्या शुभातानं माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय। त्याचबरोबरीनं मोहम्मदजी बकवाल सर यांना सुद्धा आपण विनंती करूयात की आपण सुद्धा मंचकावरती या, आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती आपण करणार आहोत। मोहम्मदजी बकवाल सर ॲज अ ऑफिशियल अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये बोरली मुरुड महाळुंगे या गावाला ते बिलॉंग करतात। जबरदस्त अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली। नवीन नवीन नियम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जरूर सर तेरोंडा अलिबागचे रामजी महाले सर यांचा सुद्धा आपण या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात। मी आनंददादा मोरे यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा। एक लेजेंडरी प्लेयर म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं, सध्याच्या घडीला ऑफिशियल अंपायर्स म्हणून ते अनेकदा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा सुद्धा आपण या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करतोय। त्याचबरोबरीनं ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली गेली आहे। 3 दिवस त्यांना सुद्धा खूप सारी मेहनत या स्पर्धे दरम्यान केली, त्यांचा सुद्धा पण यथोचित मान सन्मान ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीचा सुद्धा आपण या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात। या कुलाट क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय संदीप दादा मुंडे यांच्या शुभातानं इथे यथोचित मान सन्मान मुख्य मंचकावरती केला जातो। ड्रीम्सक्रिकेट.in ज्यांना कालच्या दिवसामध्ये 1 लाखचा सबस्क्रायबरचा टप्पा इथे पूर्ण केला आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा दाखल झालेला आपण पाहिले। चला टीम नवा नायट्रोज आणि टीम चला इथे मात्र आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते। गणेशजी सनप साहेब यांना सुद्धा विनंती करूयात की आपण सुद्धा मंचकावरती या, आपण सुद्धा खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे। नवा नायट्रोज हॅलो, नव्या नायट्रो चिरंजीव भिंगारे आपला संघ स्टेज समोर आणा। तसेच संगमेश हादीमानी आणि सगळे खेळाडू स्टेज समोर या। बक्षीस समारंभ चालू आहे आपला। एवढा 3 दिवसाचा छान कार्यक्रम झाला। आता लास्टची हे आहे हारजीत, ही खेळाचा भाग आहे। आपण सगळ्यांनी यायचं आहे। आपल्याला बक्षीस समारंभ चालू करून संध्याकाळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम पण रात्री आहे, तर कृपया प्लीज फास्ट या सगळ्यांनी। आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्याकडून हे स्नेह भोजनाचा कार्यक्रम रात्री ठीक 9 वाजता आहे, तर हा कार्यक्रम उरकून आपल्याला बरीच कामं आहेत अजून, तरी प्लीज सगळ्यांनी कोऑपरेट करा। आता लगेच बक्षीस समारंभ सोहळा चालू होतोय। हॅलो, तसेच 3 दिवस अतिशय सुंदर असं समालोचन केलं ते किल्ला गावचे समालोचक कोकरे यांचा सत्कार श्री बाळाशेठ महाबळे कोलाट क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष यांच्या मार्फत होतोय। या भव्य दिव्य अशा स्पर्धेचे पडद्यामागचे बरेचसे कलाकार आहेत, त्यांच्यामुळे ही स्पर्धा आता ही यशस्वीतेकडे वाटचाल केलेली आहे, तर त्या सगळ्यांचं देखील मनापासून स्वागत। यामध्ये बरेचसे घटक येतात, त्यामध्ये पंच येतात, समालोचक येतात, डेकोरेटर्स येतात। या सगळ्यांचा या कोलाट क्रिकेट असोसिएशनच्या मंचकावर मान सन्मान हा नेहमीच होतो आणि यापुढे होत राहील। ओव्हर टू कॉमेंटेटर। मुरलीबाई त्यांना विनंती करतोय की आपण सुद्धा मंचकावरती या। जयवंत दादा आपली वाट बघत आहेत, मुरलीबाई। त्याचबरोबरीनं आमचा आवाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला असे डीजे मास्टर महेश यांना सुद्धा आपण विनंती करूयात की आपण सुद्धा
विनंती असणार आहे की आपण सुद्धा मंचकावरती या. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती करण्यात येईल. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सतीशदादा मोरे यांच्या सतीशदादा जाधव यांच्या शुभाताने यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती केला जातोय. चांगली डीजेची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. त्याचबरोबरीनं गजानन गोळे यांना विनंती करूयात की आपण गजाननजी गोळे यांचे वडील यांना विनंती करूयात आपण सुद्धा मंचकावरती या. सन्माननीय अनंतजी गोळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या संपूर्ण प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूयात. संघमालक ओबी 11 ऐनवळे या संघाचे संघमालक सन्माननीय गजाननजी गोळे साहेब यांचे वडील सन्माननीय अनंताजी गोळे साहेब यांचा पण या मुख्य मंचावरती यथोचित मान सन्मान करूया. ज्यांचा संघ या प्रीमियर लीगचा विजेता संघ राहिला. त्याचबरोबरीनं संघमेचे हादिमानी साहेब मी आपणास सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा या मुख्य मंचकावरती या. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे. संगमेशजी अधिमानी साहेब यांचा येथे यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती केला जातोय. त्याचबरोबरीनं त्यांचे बंधू हनुमेशजी अधिमानी साहेब सुद्धा इथे येत आहेत. श्रीदत्त 11 खैरवाडी या त्यांचा मालकीचा संघ होता आणि चांगला खेळ त्यांच्या संपूर्ण टीमचा राहिला होता. विनोद सानप या आपण सुद्धा मंचकावरती. त्याचबरोबरीनं शंकरबाई फायटर्स या संघाचे संघमालक शंकरबाई यांना सुद्धा विनंती करूयात की ते नाही आहेत त्यांचा एक प्रतिनिधी यांना विनंती करूयात की आपण मंचकावरती या. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती केला जाणार आहे. त्याचबरोबर पप्या शेठ महाबळे मी आपला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मंचकावरती या. यथोचित मान सन्मान शंकरबाई फायटर्स या संघाचा संघमालक शंकरबाई ते नाही आहेत त्यांचे प्रतिनिधी पिंट्या शेठ यांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. त्याचबरोबरीने टीम नव्वा नायट्रोस या संघाचे संघमालक चिरंजीव भिंगारे यांनाही विनंती करूयात की आपण सुद्धा मंचकावरती या. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर चिरंजीव भिंगारे यांच्या मालकीचा नवा नायट्रोचा संघ या स्पर्धेतील उपविजेता राहिला. मी संदीप शेठ मुंडे यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा. नवा नायट्रोचा संघ तब्बल उपविजेता आणि त्याचबरोबरीनं प्रथम क्रमांकाचं आकर्षक अशी ट्रॉफी ही चिरंजीवजी भिंगारे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. त्याचबरोबरीनं त्यांच्या संपूर्ण संघाला पूर्ण स्क्वॉडला त्यानं क्रिकेटचा संपूर्ण किट दिलं. ट्रॅक टी शर्ट शूज कॅप आणि एक अप्पर सुद्धा टेप सुद्धा ब्रँडेड 70 स्पोर्ट्स त्याने पुरस्कृत केलंय. त्याचबरोबरीनं पुढचा सन्मान आहे त्याचबरोबरीनं अक्की इंटरप्राइजेस संघाचे संघमालक आकाशजी शेवाळे साहेब यांचा आपण सन्मान केलाय. आता सुद्धा आपण अंतिम क्षणाला व्यासपीठावरती त्यांना स्थानापन्न होण्यासाठी आमंत्रित करूयात. त्याचबरोबर टीम तर नक्कीच आता मात्र आपण वैयक्तिक बक्षिसांकडे वळूयात. या स्पर्धेतील बॉलआउट या बॉलआउट साठी सुद्धा आपण सामनावीर काढला आणि बॉलआउटचा सामनावीर ठरतोय अमोलजी माने सर ओवी 11 ऐनवळे या संघाकडनं बॉलआउटच्या स्पर्धेमध्ये ज्यानं पहिलं हिट केलं ते अमोल सर यांचा इथे मात्र एक सामनावीरचा प्लेअर ऑफ द मॅचचा सन्मान देऊन यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. मी रेवाळे साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं इथे हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत करायचा आहे. शेवाळे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभातानं इथे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत करायचा आहे. त्याचबरोबरीनं अंतिम मॅच मध्ये फायनल अर्थातच ग्रँड फिनालेचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय ज्यानं गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स प्राप्त केल्या. तो ओबी 11 टीमचा गजानन गोळे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. मी पप्या शेठ महाबळे यांना विनंती करेल की आपल्या शुभाताने प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र पुरस्कृत करायचा. तर नक्कीच अजून सुद्धा आपण एक यथोचित मान सन्मानाकडे वळूयात. मी मुरली बाईत यांना विनंती करतोय की आपण मंचकावरती या.
ज्याने विकेटची संपूर्ण काळजी घेतली, विकेट संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्याने उपलब्ध करून दिली ते मुरलीबाईत यांचंही आपण या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. मुरलीबाईत त्याचबरोबरीनं ज्यांचा आवाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऐकला ते गणेशजी सानप सर यांचाही आपण मान सन्मान या मुख्य मंचकावरती आपण करूयात. गणेशजी सानप सर या समोर आपला यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती केला जातोय. एक गोड आवाज कोलाड प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. संदीपजी मुंडे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभातानं इथे मायेची उबदार शाल आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी देऊन यथोचित मान सन्मान गणेशजी सानप सरांचा या मुख्य मंचकावरती करायचा. ज्याने घडवला हात पाय त्याला कधी विसरू का. धन्यवाद. तर अंतिम मॅचचा तर नक्कीच आपण आता सांघिक बक्षिसांकडे वळूयात. या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला टीम आरोही वेद पॉवर हिटर्स. या संघाला विनंती करूयात की आपण मंचकावरती या. आरोही वेद पॉवर हिटर्स सतीजी जाधव साहेब आणि अलंकारजी खांडेकर साहेब यांच्या मालकीचा संघ होता. का संदीप तोरणे हे मात्र ट्रॉफी स्वीकारण्यासाठी येतात. रियाज शेख आपण सुद्धा या. 6व्या क्रमांकाचे अगदी राहिले टीम आरोही वेद पॉवर हिटर्स. सतीजी जाधव आणि अलंकारजी खांडेकर साहेब यांच्या मालकीचा संघ 6व्या क्रमांकाचा हकदार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मी गजाननजी गोळे साहेब आणि हनुमेशजी अधिमानी साहेब आपल्यास विनंती करेल की आपल्या शुभातानं ही ट्रॉफी इथे पुरस्कृत करायची आहे. अनंताजी गोळे साहेब आणि हनुमेशजी अधिमानी साहेब यांच्या शुभातानं इथे मात्र 6व्या क्रमांकाची ट्रॉफी संघ मालक सतीशजी जाधव साहेब यांच्या हाती सुपूर्द केली जाते. त्याचबरोबरीनं संदीप तोरणे आणि रियाज शेख त्यांच्या बरोबर आहेत. या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा हकदार संघ ठरतोय टीम अक्की इंटरप्राइजेस. याही संघाला आपण विनंती करूयात की आपण मंचकावरती या. कर्णधार कल्पेश लोखंडे व्यासपीठाकडे येत असताना पाहायला मिळतोय. सुपर 6 मध्ये संघ थोडासा कमी पडला आणि 5व्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलंय. आकाशजी शेवाळे साहेब यांच्या मालकीचा संघ असणार आहे. मनसूरजी पठाण साहेब आणि त्याचबरोबर संदीपजी मुंडे साहेब मी आपल्यास विनंती करेल की आपल्या शुभातानं 5व्या क्रमांकाची ट्रॉफी इथे मात्र पुरस्कृत करायची. टीम अक्की इंटरप्राइजेस हा संघ ठरला या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा हकदार. या स्पर्धेतील 4था क्रमांकाचा हकदार ठरतोय टीम स्वरराज ॲग्रोबिन. शैलीजी कदम साहेब यांच्या मालकीचा संघ आणि प्रेम कदम योगेश लोटणकर हा संघ लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 4था क्रमांकाचा हकदार स्वरराज ॲग्रोबिन पोस्टाची वाडी. मी दर्शनजी मंडलुसकर साहेब आणि अनंताजी मोरे साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं आणि पप्पाशेठ महाबळे यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं येथे 4थ्या क्रमांकाची टीम स्वरराज ॲग्रोबिन पोस्टाची वाडी संघाचे मॅनेजर पप्पाशेठ महाबळे यांच्या हाती ही ट्रॉफी सुपूर्द केली जाते. पुनश्च आपण आता वैयक्तिक बक्षिसांकडे वळूयात. तर नक्कीच वैयक्तिक बक्षिसांकडे वळूयात. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोणी गेस करेल? अजून कोणी गेस करेल? यस सर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चिरंजीव भिंगारे ठरतो या स्पर्धेतील सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हातानं इथे मात्र पुरस्कृत केला जाणार आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डर साठी कूलर पुरस्कृत करण्यात आला आणि कूलरचा हकदार ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चिरंजीव भिंगारे. विनायकजी चित्तलकर साहेब यांच्या शुभातानं आणि विनोदजी सानप यांच्या शुभाताने आपण इथे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार चिरंजीव भिंग्याच्या हाती सुपूर्द करतोय. अफलातनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऍज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अफलातनं डाईव्ह त्यानं लगावल्या प्रयत्नाची पराकाष्ठ ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबरनं या स्पर्धेतील बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज कोणी गेस करेल? उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज कोण गेस करेल? अजून
तर नक्की ज्याच्या नावे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 14 विकेट आहेत तो टीम ओवी 11 संघाचा शुभम कदम ठरतोय या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सन्माननीय राकेश बामुगडे यांचा पुरस्कृत केलेला हा एअर कूलर आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना विनंती करूयात की आपण सुद्धा आणि मनसूरजी पठाण साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभातानं इथे बेस्ट बॉलरचा किताब पुरस्कृत करायचा आहे. संदीपजी मुंडे साहेब मी आपला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा समोर यायचं. बेस्ट बॉलर संपूर्ण स्पर्धेमध्ये 14 विकेट, एक फायफर ज्याच्या नावे राहिलं तो शुभम कदम बेस्ट बॉलरचा हकदार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील कोणी गेस करेल? या स्पर्धेमध्ये अनेकाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अजून कोणी गेस करेल का या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅटमधनं तब्बल 58 बॉल मध्ये 133 धावा आल्यात तो फलंदाज ठरतोय टीम श्री दत्त 11 खैरवाडी संघाचा ललित मस्कटरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मी सन्माननीय हरिजी सानप साहेब यांना विनंती करेल आणि मुरलीजीबाई त्यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं बेस्ट बॅटर आणि हनुमेश अधिमानी साहेब यांना सुद्धा विनंती करेल, संगमेश अधिमानी साहेब यांना सुद्धा विनंती करेल की आपल्या शुभातानं इथे हा एअर कूलर पुरस्कृत करायचा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 58 बॉल मध्ये तब्बल 133 धावा आपलात खेळी टीम श्री दत्त 11 खैरवाडी संघासाठी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली तो फलंदाज ललित मस्कर ठरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड ललित, जबरदस्त बॅटिंग तुझी पाहायला मिळाली. तर पुनश्च आपण आता सांघिक बक्षिसांकडे वळूयात. तर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा हकदार संघ ठरला टीम श्री दत्त 11 खैरवाडी. चला टीम श्री दत्त खैरवाडी 11 संघाचे कॅप्टन आणि संघ मालक यांना विनंती करूयात की आपण मंचकावरती या. मी ट्रॉफी पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करील. मी हरीश सनप यांना विनंती करतोय की आपण मंचकावरती या. हरीश सनप, मुरलीबाई आपल्याला सुद्धा विनंती व्यक्त करतोय की आपण सुद्धा मंचकावरती या. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यासाठी मी विनंती करेल बाळाशेठ महाबळे, त्याचबरोबर सतीजादा जाधव, सन्माननीय अनंताजी गोळे साहेब आपल्या शुभातानं तृतीय क्रमांकाची ट्रॉफी इथे मात्र पुरस्कृत करायची आहे. वेल प्लेड टीम गुरुदत्त 11 खैरवाडी, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा हकदार संघ ठरतोय टीम नोव्हा नायट्रोस. अंतिम फायनल मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि दुसऱ्या क्रमांकाचा हकदार ठरावा लागलाय. मी ट्रॉफी वितरणासाठी आमंत्रित केले रुपेजी सानप साहेब आपणास आणि संजयजी रायजेवली साहेब आपल्या शुभातानं इथे मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक टीम नोव्हा नायट्रोस या संघाच्या हाती सुपूर्द करायचंय. चला कर्णधार रोहन सानप अर्थातच करण अंबाला आणि चिरंजीवजी भिंगारे यांना विनंती असणार आहे की आपण या मुख्य मंचकावरती यायचंय. द्वितीय क्रमांक अंतिम मॅच मध्ये पराभवाचा सामना करावा लागला, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओव्हरऑल जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. चला टीम ओवी 11 आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तिथे ट्रॉफी आपल्याला मिळणार आहे. ओवी 11 आपल्याला ट्रॉफी तिथे मिळणार आहे. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर नक्कीच या स्पर्धेतील पुनश्च आपण वैयक्तिक बक्षिसांकडे वळतोय. तुमच्या आमच्या नजरा सातत्यानं लागल्या असतील. अर्थातच या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज कोण, या एलसीडी टीव्हीचा हकदार कोण, तर नक्कीच या एलसीडी टीव्हीचा हकदार कोणी गेस करेल? अजून कोणी गेस करेल? यस, क्राऊड एकच ऐकायला येतोय. रोहन सानप ठरतोय या स्पर्धेतील मालिका वीराचा हकदार. संपूर्ण स्पर्धेमध्ये 49 बॉल मध्ये 130 धावा आणि 10 विकेट ज्याच्या नावे आहेत तो रोहन सानप ठरलाय प्लेअर ऑफ द सिरीजचा हकदार. मी जयवंत मुंडे आणि सतीजादा जाधव यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब पुरस्कृत करायचा आहे. बाबूशेठ पाशीलकर यांच्या माध्यमातून एलसीडी टीव्ही इथे मात्र पुरस्कृत करण्यात येते. रोहन सानप एक बॅटिंग करत असताना 130 धावा, गोलंदाजी करत असताना 10 विकेट्स. कोलाड विभागाचा करण अंबाला ठरतोय प्लेअर ऑफ द सिरीजचा हकदार.
चला कॅमेऱ्याच्या समोरनं बाजूला व्हा. नवा नायट्रो संघ कॅमेऱ्याच्या समोरनं बाजूला व्हा. रोहन सानप ठरले प्लेअर ऑफ द सिरीज चेकदार. तसेच या स्पर्धेतील या चषकाचा दावेदार संघ ठरतोय टीम ओवी 11. मी सतीशदा जाधव आणि जयवंतदादा मुंडे आणि बाळाशेठ महाबळे यांना विनंती करेल की आपल्या शुभातानं आणि संजयजी राजीवले साहेब, त्याचबरोबरीनं रुपेशजी सानप साहेब, त्याचबरोबरीनं विनायकजी चितेकल साहेब, राकेशजी साहेब यांना विनंती करेल. हरमेशजी साहेब आपल्याला सुद्धा विनंती करेल आपल्या शुभातानं या अंतिम मॅचचा अंतिम चषक संघाच्या हाती सुपूर्द करायचा. मित्रांनो, उद्या शिवजयंती उत्सव साजरा होता 19 तारखेला. तर सगळ्यांच्या एका आवाजात आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवबा जन्मतात वाजले सनई चौघडे, वाऱ्या संग माती उदालले मातीतील खडे. मराठ्यांचे राज्य व्हावे जिजाऊ शिकवी शिवबाला धडे, आणि आनंदली ही धरणी माता, आनंदली सह्याद्रीचे खडे. छत्रपती शिवाजी महाराज की. ओवी 11 हा संघ ठरलाय कोलाड प्रीमियर लीग 2024 पर्व 5चा चॅम्पियन. एक आकर्षक अशी ट्रॉफी देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय. चला प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोरून बाजूला व्हा. आपल्याला टीम ओवी 11 या संघाला कॅमेऱ्यामध्ये कैद करायचंय. चला ओवी 11 प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोरून साईडला व्हा. आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करायचंय संपूर्ण ओवी 11 या टीमला. चला जागा सोडा कॅमेऱ्यासाठी. ओवी 11 हा संघ ठरला या स्पर्धेतील अंतिम विजयाचा हकदार. कोलाड क्रिकेट असोसिएशन आयोजित कोलाड प्रीमियर लीग 2024 पर्व 5चा चॅम्पियन संघ राहिलाय गजाननजी गोळे साहेब यांच्या मालकीचा ओवी 11 ऐनवळकरांनी या चषकावरती आपलं नाव कोरलंय.